हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे कोडिंग डिकोडिंगवर, म्हणजे सांकेतिक भाषा या संदर्भात तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जातात. ते प्रश्न कसे असतात याच्यावर काही एक्झाम्पल लिहिलेले आहेत मी, आणि त्यांना सॉल्व्ह कसं करायचं ते आज ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आणि आजचा जो मुख्य व्हिडिओ आहे तो असणार आहे डिजिट्स फॉर डिजिट्स, म्हणजे अंकांसाठी अंक. फक्त अंकांचाच वापर केलेला आहे अंकांसाठी. ओके, आता हे कसं आहे सर्व काही हे तुम्हाला एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल. बेसिक कंडिशन्स मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेले आहेत: ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घन. वर्ग म्हणजे स्क्वेअर आणि घन म्हणजे त्याला आपण म्हणतो क्यूब. हे तुमचे क्लिअर असणं अपेक्षित असणार आहेत. बेसिक मॅथमॅटिक्सच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं अपेक्षित आहेत. चला तर सुरुवात करूया मग नंबर 1च्या उदाहरणापासून. नंबर 1चं जे उदाहरण आहे त्यामध्ये दिलेलं आहे की इन अ कोड, एका सांकेतिक भाषेत 7 बरोबर 350. ओके, 4 बरोबर 68. ठीक आहे, 8 बरोबर 520. तर 11 बरोबर किती? आता तुम्ही जर ह्या कोड लँग्वेज 7 बरोबर 350 कसं होईल? वर्ग करून बघा, नाही होणार. घन करून बघा, नाही होणार. ओके, मग 4चा 68 कसा होईल? यासाठी काय लॉजिक वापरलेलं आहे इथे बघा, वेगळ्या पद्धतीचं लॉजिक आहे. वेगळ्या पद्धती लॉजिक काय तर 7चा घन प्लस 7, इथे 4चा घन प्लस 4, 8चा घन प्लस 8. आता सर्वप्रथम 7चा घन बघूया आपण. 7चा घन किती असतो? 7 × 49 गुणिले, आता घन कसं काढायचं सोपं आहे. 7 × 49 गुणिले 7. ओके, 7 × 49 गुणिले 7 म्हणजे ऍक्च्युली तो असतो 343. जर याचा गुणाकार सोबत केला 343, मग 343 प्लस 7 म्हणजे 350. ओके, इथे पण 4चा घन 64 प्लस 4 68. सेम हिअर. मग 8चा घन काय आहे तर 512 प्लस 8 झालं 520. मग तुम्हाला हाच लॉ इथं वापरायचा आहे, हेच लॉजिक तुम्हाला इथं वापरायचं आहे. मग 11चा काय असणार आहे तर 11चा घन प्लस 11. 11चा घन काय असतो, कसा काढायचा तो? सोपं आहे. 11चा वर्ग जो आहे तो आहे 121. ओके, गुणिले 11 प्लस 11. आता 121 गुणिले 11 करा, किती येईल? इथे लिहूया 121 गुणिले 11. सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय असणं गरजेचे आहे तर 1 ते 30 ज्या संख्या आहेत त्यांचे घन तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहेत. ते तुम्ही काय करून ठेवा, पाठ करून ठेवा. ठीक आहे, आता हे कसं काढतं घन बघा. 11 × 11 हाचराला 1, 11 × 2 22 आणि 1 23, 3 हाचराला 2, 11 × 11 आणि 2 11 आणि 2 होतात 13. 1331. मग इथे 1331 प्लस 11 किती येत आहे? 1331 प्लस 11 येत आहेत 1 आणि 1 2, 3 आणि 1 4, 1342. आन्सर असणार आहे 1342. आहे का 1342? यस, आन्सर आपल्या डोळ्यासमोर आहे, ते म्हणजे ऑप्शन नंबर 1. आन्सर नंबर आपल्या इथे मिळून गेलंय. ओके, लक्षात घ्या, हे लॉजिक इथं वापरलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचं लॉजिक असणार आहेत. हे जर टाईप 1चे उदाहरणं, म्हणजे अशा प्रकारचं उदाहरण सुद्धा तुम्हाला येऊ शकतं. इथे घन दिलेलं आहे तर वर्ग असू शकतो. हे लॉजिक तुम्ही वापरू शकता इन द सेन्स जर तशा प्रकारचं उदाहरण असेल तर. ओके, चला पुढे एक्झाम्पल बघूया. नंबर 2, 12 प्लस 34. नंबर 2चं एक्झाम्पल 12 प्लस 34 बरोबर किती दिलेलं आहे? 21. ओके, त्यानंतर 23 प्लस 14 25. तर 17 प्लस 31 बरोबर किती? आता हे तुम्हाला काय करायचं आहे तर सॉल्व्ह करायचं आहे. खूप सोपं आहे. थोडंसं तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः विचार करून बघा हे एक्झाम्पलला कसं सॉल्व्ह करता येईल. तुमचे काही लॉजिक लागत असेल तर लावून बघा. ओके, नाही तर मी सांगतच आहे. आय होप तुम्ही पॉज केलेला आहे व्हिडिओ. चला, तुमचे प्रयत्न झालेले आहेत. चला आता सॉल्व्ह कसं केलं जाईल हे सांगतो तुम्हाला मी. 12 आणि 34 इथे तुम्हाला काय करायचं आहे? 1 प्लस 2 गुणिले 3 प्लस 4 यांचा गुणाकार. 1 प्लस 2 म्हणजे 3 गुणिले 4 आणि 3 7, 7 त्रिक 21.
समजतंय? सोपं आहे, काही अवघड नाही, लॉजिक वेगळ्या पद्धतीचं वापरलेलं आहे. ओके. त्यानंतर 2 याची 2 ॲडिशन 2 + 3 गुणिले 1 + 4 किती होतं? 2 + 3 5. 5 गुणिले 5 5 5 25. आता आपल्याला काय दिलेलं आहे? 17 + 31. ओके. मग आता 7 + 1 गुणिले 3 + 1. ओके. 7 + 1 होतात 8. 8 गुणिले 4. 3 आणि 1 4, 7 आणि 1 8, 8 चौक 32. 32 इथे आन्सर असणार आहे. एक ऑप्शन मध्ये दिलेलं 32 बघा. येस, ऑप्शन दिलेले 32 म्हणजे नंबर 1चा आन्सर आपला असणार आहे, ते म्हणजे 32. आता हे टाईप 2चं उदाहरण झालं, म्हणजे वेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या टाईपचे उदाहरण आपल्याला विचारले जातात. थोडेसे नवीन पद्धतीचे एक्झाम्पल आहे सर्व, जे तुम्ही याच्या अगोदर कुठे बघितलेले नाहीत. ओके. चला, तिसऱ्या नंबरचं काय उदाहरण दिलेलं आहे ते बघा. 54 + 43. 54 + 43 बरोबर किती दिलेलं आहे? 2. ओके. त्यानंतर पुढे सांगितले 60 + 51 बरोबर 10. 60 + 51 बरोबर 10. आपल्याला विचारलं मग ह्याच लॉजिकनुसार 62 + 72 बरोबर किती? 62 + 72 बरोबर किती? आता हे जे दोन्ही लॉजिक आहे तेच लॉजिक तुम्हाला इथं लावायचं आहे, वेगळ्या पद्धतीचं आहे. ओके. या दोन्हीपेक्षा वेगळं. कसा प्रकारे? तर या दोघीचे ॲडिशन करा. सर्वप्रथम काय करा? 4 आणि 3 7 आणि 5 आणि 4 9. काय आलं? 97. 97 मधलं पहिला डिजिट 9 - 7 बरोबर 2 आलं का? 97 म्हणजे पहिला डिजिट मग दुसरा डिजिट वजा केला, आपल्याला आन्सर मिळालं 2. ओके. वेगळ्या पद्धतीचं उदाहरण लक्षात घ्या तुम्ही. ओके. व्हिडिओ पूर्ण बघा. अशाच आणखीन 2 उदाहरणं आपण यामध्ये घेणार आहोत जे वेगळ्या पद्धतीचे आहेत. अंडरस्टँड? 60. मग आता इथे यांची दोनची ॲडिशन करा. किती येते? यांची ॲडिशन येते 6 5 11 111. मग 11 - 1 बरोबर 10. सेम हिअर या दोन्हीची ॲडिशन करा, शेवटचा डिजिट वजा करायचा. 2 आणि 2 4, 6 आणि 6 12 आणि 1 13, 134. मग 13तून आपल्याला काय करायला लागेल? 4 वजा करायला लागतील. काय येईल? 13 - 4 30 - 4 येतात 9. 9 4 13 म्हणजे आन्सर असणार आहे 4th. ते म्हणजे काय तर 9 हे त्याचा आन्सर असणार येणार आहे. चला आणखी नवीन पद्धतीचे 2 उदाहरणं बघूयात. उदाहरण क्रमांक 4 आपल्या समोर आहे. एक नवीन टाईपचं उदाहरण. त्यामध्ये दिलेलं आहे की एका कोड लँग्वेजमध्ये 864 बरोबर 525. 864 बरोबर 525. तर जर 864ला जर तुम्ही 525 असं लिहू शकता तर 749ला कसं लिहिणार आहे की नाही? थोडासा विचित्र प्रश्न वाटतोय, पण बघा हे खूप सोपं आहे. 864 आणि 564 525. आता 8चा जो वर्ग आहे तो असतो 64. ओके. आणि 5चा वर्ग असतो तो किती? 25. म्हणजे इथे काय केलेलं आहे तर 8तून -3 केलेत. 8 मधून -3 केले, 8चा वर्ग 64. म्हणजे 8 मधून 3 मायनस केले, खाली उरले 5, 5चा वर्ग 25. तर सेम लॉजिक तुम्हाला इथे वापरायचं आहे. 749 आहे म्हणजे 7 मधून काय करा? -3 करा, येईल 4. ओके. 7चा वर्ग 49, मग 4चा वर्ग किती असतो? 4 चौक 16. 7 मधून -3 केले, खाली उरले 4, 4 चौक 16. वर्ग आपण लिहिला, आन्सर आहे 416. एक ऑप्शन दिलेलं 416, यस दिलेलं आहे, म्हणजे हे त्याचा आन्सर असणार आहे. लॉजिक काय आलं थोडक्यामध्ये? काय आहे? 864 म्हणजे 8 मधून 3 मायनस केले 5 आणि 5चा वर्ग लिहिला, कारण इथं 8चा वर्ग लिहिलेला आहे 64. सेम पुढे तुम्हाला असं दिसतं की 7चा वर्ग 49 लिहिलेला आहे, 7 मधून 3 मायनस केले 4 होत आहेत, मग 4चा वर्ग आपल्याला तिथे लिहिणं अपेक्षित आहे. आता पुढचं उदाहरण नंबर 5. नवीन पद्धतीची उदाहरणं सर्व आहेत. नंबर 5चं बघतोय आपण. 2 गुणिले 1 बरोबर 462. 1 गुणिले 5 बरोबर 240. 1 गुणिले 0 बरोबर 110. तर 2 गुणिले 5 बरोबर किती? आता 2 गुणिले 1 बरोबर किती दिलेले आहे त्यांनी? 462. आता इथे जे लॉजिक वापरलेलं आहे ते थोडं वेगळे बघा. काय वापरलेलं आहे? 2 गुणिले 1 म्हणजे याला इथं केलं 21. 21चा वर्ग प्लस 21
21चा वर्ग किती असतो 441. 441 प्लस 21 किती होतात 462 होतात. कशा प्रकारे 1 आणि 1 2, 4 आणि 2 6. हे लॉजिक इथं वापरलेलं आहे. सेम पुढच्या संख्येसाठी 1 गुणिले 5 बरोबर 240. म्हणजे काय तर इथे येईल 15चा वर्ग प्लस 15. 15चा वर्ग असतो 225 प्लस 15 किती होता 240. हेच लॉजिक इथे खाली सुद्धा आपल्याला दिसून येते. कशासाठी 110 साठी सुद्धा. 1 आणि 0, 1 गुणिले 0 म्हणजे 110 म्हणजेच 10चा वर्ग प्लस 10. 10चा वर्ग असतो 100 प्लस 10 किती झालं 110. मग हेच तुम्हाला इथे वापरायचं आहे कशासाठी 2 × 5 साठी. मग 2 × 5 बरोबर किती तर 25चा वर्ग प्लस 25. 25चा वर्ग किती असतो मग 25चा वर्ग असतो 625. वर्ग तुमचे पाठ असणं अपेक्षित आहे. 1 पासून 30 पर्यंत मी सांगितलेले आहे ते लक्षात ठेवा. ओके 625 प्लस 25 बरोबर 650. 650 इथेचा आन्सर असणार आहे. ऑप्शन दिलेला आहे का यस दिलेला आहे. 650 इथेचा आन्सर इथे येत आहे. ओके चला आता शेवटचं उदाहरण बघूया. ओके काय दिलेलं आहे त्यांनी की इफ 3/5 बरोबर 60 तर 8/2 बरोबर किती. थोडं व्हिडिओ पॉज करून तुम्ही लॉजिक लावून बघू शकता. चला उत्तर सांगतोय. 3/5 बरोबर 60 म्हणजे ते केलं आहे 3 गुणिले 5 गुणिले 4 5 त्रिक 15 15 गुणिले 4 60. हेच लॉजिक खाली वापरा. मग काय येईल 8 गुणिले 2 गुणिले 4 8 दुने 16 16 गुणिले 4 16 चौक 64. 64 दिले का ऑप्शन मध्ये यस दिलेला आहे. 16 चौक 64 हे त्याचा आन्सर असणार आहे. आजचा जो आपला व्हिडिओ होता त्यामध्ये आपण 6 नवीन पद्धतीची उदाहरणं बघितलीत. ओके आणि डिजिट्स फॉर डिजिट्स यातील ते 6 उदाहरणं होते. आणखीन आपण याबद्दल उदाहरणं बघणार आहोत. परंतु जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत रहा सुबोध फाउंडेशन हे आपलं यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.